जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यात माझं कडोली गाव थोर इथं विठ्ठल देवाचं मंदिर आणि पुजारी नारायण थोर बिरदेव नगरात व्यंकटेश्वरा प्रेण सर्कल मंडळात पोरांची लय एकामेकीला साथ मंडळी ओ जोरात 2025 ला व्यंकटेश्वरा मंडळानं विचार केला माता हो देवीला अंग बसवल मंडळाला माझ देवीला सांगन लहान थोर पोर आहेत लहान थोर पोरही मंडळात सर्वांच्या पाठीवर रावा देवी आनंदान श्री विठ्ठल देवाचा वरद माझ्या शिरावर वेळ नको डिंबाड्याने मार थाप डोलावर
त्या माळाला महिन्याला महिने लागले सरायला आणि वर्ष लागली आता भरायला दिवस लागलं होतं लुटायच्या जाग्याला थोडा दिवसाचा काळ निघून गेला गावा कोलवडीला जोडीच भगवंत लागलं एकामेकीचा विचार करायला दिवाळी दसरा आणि मोमबत्ती कोलवडीला यो यात्रेचा धरणारा असा भगत पाहिजे शोधायला दोन देवानी रामा अंतर्ज्ञानानं कोण भगत झाला त्या टाइमाला जोडीचा द्याव एकमेकाला लागलं होतं बोलायला खंडवाचा पुत्र सिद्ध म्हाळापा सतवाचा ह्योच आमच्या यात्रेचा नेम धरला असं वाटलं देवाला जोडीचं भगवंतानी हे गावा कोलवडी सोडायला द्याव निघून चाललं हुलजंती नगराला जाता बी जाता द्याव निघून गेलं त्या भिंजभूत्या माळाला निघून आता या चालला देवा निघून आता यावं आणि मार्गाला या लागला डोला या मार्गाला गेलं गावा कोलवडीला धावून द्याव निघून गेलं हुलजंती नगराला त्या सिंधमाळूच्या दगीला अरे जाऊन लागलं होतं सिंधमाळाला काय लागलं होतं शिदमाळापाला मामा बोलायच्या जाग्याला अक्कन जगामध्ये या देवाने सिंधमाळापालाच का जाणलं देवाला भक्त किती राहिल्या पृथ्वी खंडावर पण सिंधमाळापा खंडवाचा पुत्र साधा सुद्धा नव्हता अरे यो पहिलं सत्ययुगाला भोळ्या देवानं नित्याच्या नियमाला आज सत्ययुगात रामा गोठ घडल्या कलियुगाला अरे साक्षात शंकर पार्वती येऊन फेटा म्हणजे आयार करून द्या असणाऱ्या शिर भाळूला त्याचं कारण काय पाहिजे त्या जाग्याला काय पाहिजे कारण सांगायच्या जाग्याला नियमाप्रमाणे पहिलं सत्ययुगाप्रमाणे मेंढर गेली लागली चालीन परदाल्या आपल्या गावाला अरे दटी घालतात कुठं तरी एकांतर माळाला असणारा खंडवाचा पुत्र अरे लागला होता मेंढराचा वाडा करायला त्या वड्याच्या दडाला नेतीच्या नियमाला जगाचा मालक भोळा शंकर येणारा खाला मान्य खंडाला येडा मारायला जसं निघून आला सालवड्या दडीला सिंध म्हाळापा मेंढ्याची दडी लागला होता त्या वड्याच्या दडाला घालायला असणाऱ्या माळूला तो काय लागला होता बरं आता देव बोलायला याला याला गेला रंगा याला गेला बोला याला याला गेला रंगा याला गेला
वड्याच्या दरडाला अरे वळवानं पाऊस लागल हे वड्या वगळाचं पाणी रानाचं माळाचं पाणी वगळीचं पाणी वड्याला येईल तुझी मेंढर वाहून जातील लागला होता भोळा देवी असणाऱ्या शिदमाळूला बोलाय त्या जाग्याला काय लागला होता अशीच माळापा बोला त्या जाग्याला सतवाचा माळापा सतवाच्या जोरावर लागला बोलायला रे बाबा काय सांगायचं तुला 3 महिने पाऊस लागणार नाही या पृथ्वीला अरे जगाचा मालक भोळा देवला विचार मनाचा करायला ह्यो धनगर लागलाय 3 महिने पाऊस पडत नाही म्हणतोय मला अरे जग करता मी जगाचा मालक ह्यो लागलाय मला शिकवायला कसं पाऊस पडत नाही बघायचं आजच्या 10 दिवसाला बोळा देव लागला होता याचीच माळापाला बोला ह्यो बोळा निघून गेला कैलास गादीला आळे मारला या मेघराजाला निघाला आता बोलायला काय लागला होता बोळा देव या मेघराजाला बोलायला मेघा सांगतो ऐक तुला उद्याच्या उद्या पाहिजे धो धो पडायला अरे माळाचं पाणी गेलं पाहिजे वळाला वगळाचं पाणी गेलं पाहिजे वड्याला तो धनगर लागलाय मला शिकवायला त्या धनगराच्या मेंढ्या पाहिजे वाहून आता जायला असणारा मेघराजा 2 हात जोडला भोळ्या देवाला आणि काय लागला आता बोलायला बोला याला दिवे बोला याला लागेला वे सांगा याला दिवे सांगा याला लागेला वे देवा माफ कर मला त्या दिवसाला 3 महिने माझ्याजवळ देवा साठा नाही मी कुठला पाऊस पडणार सांग की मला त्या दिवसाला मामा मेघराजा लागला होता त्या भोळ्या देवाला बोलायला भोळ्या देवाचा नाईला झाला नित्याचा नेम चालू झाला दिवसाला दिवस लागला सरायला महिने लागले भरायला 3 महिन्याचा काळ माघारी सरला 2 दिवस कमी 3 महिन्याला अरे असणारा योखंडवाचा पुत्र सिद्ध म्हाळापा म्हणावं त्याला सतवाचा म्हाळापा लागला मेंढ्याची दडी उपडायला ह्यो भोळा देव परत निघून गेला हे धनगरा अरे तू काल आला आता तरी उपडाय सांग मला त्या 10 दिवसाला बोळा देव लागला होता याची माळापाला बोलायला असणारा सिद्ध म्हाळापा लागला बोलायला काय सांगायचं बाबा तुला 2 दिवसाच्या टप्प्यावर पाऊस पडणार आहे त्या पावसाच्या धनक्यानं वडा दोन्ही दरडन व्हावलं माझ्या मेघ्या वाहून जातील म्हणून मी त्या डिवपडून वर लागलोय मारायला अरे जग करता कैलासपती भगवंत यो भोळा शंकर परत निघून गेला इंद्र सभेला हाळे मारला मेघराजाला हे मेघा सांगतो ऐक तुला ह्यो शब्द माझा पाहिजे तू ऐकायला अरे 1-2 दिवस नंतर 15 दिवस नाही पडायचं या पृथ्वीला ह्यो शब्द माझा रे तुला असं लागला होता भोळा देव त्या मेघराजाला ताकीदा करायला काय लागला होता या भोळा देवाला बोलायला जसं या मेघराजाला 2 गुडघे टेकला हात जोडला देवा देवा क्षमा करा मला माफ कराच्या दिवसाला अगा लय भरलंय माझं योग वज पेल ना देवा मला 2 दिवस नाही तर 3ऱ्या दिवशी पडणं भाग जाया पृथ्वीला अरे सतवाचा म्हाळापाचा शब्द नाही खोटा होणार 2 महिने कमी 3 महिन्याला म्हाळापण दडीवरच्या बाजूला मारला अरे मेघ राजा बरोबर दुपारला झालायल्या मारायला पाऊस लागला पडायला पडतेल्या पावसानं दोन्ही दडण वड लागलं व्हावायला असणारा भोळा देव निघून गेला आणि या म्हाळापाच्या मेंढवाड्याला अरे अरे खनवाच्या पुत्राशी म्हाळापा अरे तू माझ्या परीक्षेमध्ये पास झालास
तुझ्यासारखा ह्या मानव खंडाला अरे मानवी मध्ये कोण भगत नाही म्हणला इथून पुढे सांगतो ऐक म्हाळा पातुला अरे प्रत्येक नित्येच्या नेमाला आणि दिवाळीच्या सणाला अरे माझ्या करून तुला मुंडासा गुंडवीन तुला पेरावा करणं असं भोळ्या देवानं वचन दिला सत्ययुगाला रामा आज तागायत कलियुगात या देव जर म्हणलास अरे सत्ययुगाचा म्हाळापा आणि कलियुगाचा बाळापा आता हाली दिवाळीच्या सणाला लाखानं भक्त गोळावती तो पेरावा बघायला अरे नेत्र जागच्या जाग्याला झाकत्यात सर्वांची सकाळच्या पाल्याला बनीच्या झाडावरून असणाऱ्या शीत म्हाळूच्या शिकडाला अरे साक्षात त्या भोळ्या देवाकडनं पेरावा येतोय देवगावला वचनाला अरे तसल्या म्हाळापाला या विठ्ठल देवाने अंतर्ज्ञानानं जाणलं गाव निघून गेलं हुल जाणते नगराला म्हाळापानं विचार केला मनाला जगद्गुरु आलं माझ्या मेंढीमेढ वाड्याला म्हाळापानं दोन देवाचं पाय धरला देवा एवढ्या लांब येण्याचं काय कारण पाहिजे सांगायला जुडीचं भगवंत लागलं बोलायला म्हाळापा सांगतो ऐक तुला रे कोल्हापूर जिल्ह्याला आणि जिल्ह्याच्या बाजूला पटणकडोली गावाला दिवाळी दसरा आणि बोंबाची यात्रा भरवण्यासाठी आम्ही आले तुला बोलवायला आणि तिच्या नेमाला म्हाळापा तू आमचा नेमाच्या आता धरायला बोला याला याला गेला वे सांगा याला याला गेला वे बोला याला याला गेला वे सांगा याला याला गेला वे दिवाळी दसरा आणि बोंबाची यात्रा यात्रा भरवायला आला पाहिजे तू गावा कोलवडीला शिरम्हाळापा देवांचा हात जोडला देवाला सांगायला हे देवा सातशे माझ्या तान्या आणि सातशे माझ्या जान्या कोण पाजणी कुकरी पाजणार कोण तानी कुकरी मिसळणार देवा माझी कोण गुडतर करणार कोण माझी मेंढ राखणार देवा मी तुझ्या यात्रेचा कसा कवा नेम धरणार जोडीच्या देवानी हात धरला आणि काय झालं त्या जाग्याला चिद माळापा लागला होता या जोडीच्या देवासनी बोलायला बोला ह्याला लागेला सांगा ह्याला लागेला दोन द्याव जोड्याच गरड या घोड्याच अरे हुल जाती बघया नगराला हुल जाती बघया नगराला तीन
या गुरुर भेटल हानी बिरूर तुझ्या मेंढ्याला लागलं राखायला तुझ्या मेंढ्याला लागलं राखायला भगवान 3 महिने झालं लागलं शीत म्हाळापाच्या मेंढ्या राखायला अरे म्हाळापाच्या नवा माता काय लागली स्वतःच्या लेकाला बोलायला म्हाळापाला काय लागले होते माता बोलायला अरे बाळा सांगतो ऐक तुला ज्या देवांच्या यात्रेच्या पायात जगद्गुरु हे विठ्ठल बिरदेव आहेत बाळा सांगतो ऐक तुला अरे भक्ताच्या पायात तुझ्या मेंढ्या लागलं राखायला बाळा वचन दिला पाहिजे सांगतो ऐक तुला माताचा शब्द या सिंहाळापण ऐकला आणि वचन दोन देवाला दिला हे देवा सांगतो आहे का तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं मी येतो तुमच्या गावा कोलवाडीला जुडीचं भगवंत लागलं बोला अरे म्हाळापा सांगतो ऐक तुला अरे नक्षत्रावर माझ्या यात्रा मी भरवणार आहे त्याच वेळा पाहिजे याला असणारा माळापा लागला बोलायला देवा अगा त्या दिवसात तर सरायला मेंढीला जागा नाही रानसळ शिवार दाटणीच देवा एवढ्या तू का लागलायस दुकळात यात्रा भरवायला कसा गा मी देवा तुझ्या यात्रेला पण मात करता असणाऱ्या शिदम्हाळा पण वचन देवाला दिला जोडीचं भगवंत रामा निघून आलं गावात कोलवाडीला खडकाच्या माळाला जोडीचा देव निघून आला त्या जाग्याला जसं देव निघून आलं गावा कोलवाडीला थोड्या दिवसाचा काळ माघारी सरला अरे पुढे आश्विन महिना आला आणि या भाद्रप महिन्याला 2 देवाची आठवण झाली शिदम्हाळा पण हाळी मारला कटेकराच्या बाळाला अरे गेल्या पाहिजे विठ्ठलाच्या यात्रेला दौंडी दे सर्व साऱ्या गावाला कटेकराचा बाळ गेला आणि उभ्या गेलेला लागला गावाच्या गावाला दौंडी दियाला गेलं पाहिजे आपण विठ्ठलाच्या यात्रेला सर्व सारी लहान दोर मंडळी वालगे जमा गोळा व्हायचं उद्या शिदम्हाळच्या दड्डीला बोला याला लागला सांगा याला लागला दौंडी गावाला गावाला दौंडी दिला गावाला मिळून
गावाचं मागोळा झालं त्या सालवड्या दडीला हळूच्या मेलवाड्याला अरे लहान थोर मंडळीने वालू बांधला कमराला वालू चालला निघून या विठ्ठलाच्या आता मात्र जत्रेला विठ्ठलाच्या जत्रेला वालूक चालवता त्या जाग्याला जसा लागला होता वालू जायला घोरपाचा मायाना काही तळाचा भरमारा सर्वसारी आमदागिरी आप्पाना असं सर्व सारा सारा शिणगार वालगाचा केला शिड्या हुड्या मारियो देवाचा वालू निघून चालला कोलवडी गावाला त्या पहिलं पंचगंगेच्या काठाला निघून आला तो वालूक त्या जाग्याला पंचगंगेच्या काठाला आणि अंतरी कळालं जोडीच्या देवाला खडकाच्या माळाला जगत गुरु विठ्ठल बिरदेव विचार केलं मनाला देव लागला विठ्ठल बोलायला हळे मारला सोमाला हे सोमा सांगतो ऐक तुला दलाल्या भगत लागलाय वालू घेऊन यात्रेसाठी याला दिवाळी दसरा आणि बोंबाची यात्रा निमली रे गावा कोलवडीला यात्रेसाठी भगत लागला यायला जायाचं निघून तू बाणूज वाड्याला अरे तुझ्या पदा मातला जाऊन काय निरूप द्यायचा आजच्या दिवसाला विठ्ठल लागला होता काय बोलायला जायाचं निघून तू पदाई मातला तुझ्या निरूप द्यायचं दिवाळी दसरा आणि बोंबाची यात्रा भरवायला दलाल्या भगताला यायला त्या भगतासाठी सर्व साल शिरगा पाहिजे करायला जुना सर्वांना पाहिजे काढायला सवळ्यानं पाहिजे राहायला सात रान आंबलीनं पाहिजे भरायला तांबड येळा पाहिजे पांढरं तळा पाहिजे जाऊन सांग